नमस्कार मित्रांनो. एक हिंद केसरीचं मैदान होतं. आता 11 तारखेला मैदान होते. 11 मध्ये माळशिरसचं एक 11ला आणि एक 16ला ही दोन मैदान हिंद केसरीचे होणार आहेत. नक्कीच त्या मैदानामध्ये एक टॉपचे पैरे झाल्यात जमाच आहेत. एक अंदाज पण नाही झालेले, फिक्सच आहेत ते पैरे. नक्कीच कोण असेल कोणाचा पैरा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा. प्रथम पायरा घेतोय आपण सगळ्यांचा लाडका बैल, जोला बिंजोडचा बादशाह म्हणतात. भारत केसरीचा किताब ज्याच्या नावावरती आहे असा मथुर आणि शिरसवडीकरांची रायफल हा पैरा झालेला आहे 100% फिक्स. आणि गाडी चालवतील बाळू ड्रायव्हर मांडवेकर किंवा अच्युत ड्रायव्हर रेठरेकर. बारीक ड्रायव्हर नसणार गाडीवरती, कारण की त्यांचं लग्न आहे 13 तारखेला, त्याच्यामुळे ते त्या गाडीवरती नसणार. कारण रायफल शिरसवडीची त्यांनाच पळते जास्त, परंतु बाळू ड्रायव्हर यांना पण पळते. नक्कीच अच्युत ड्रायव्हर किंवा बाळू ड्रायव्हर मथुर आणि रायफलच्या शिरसवडीच्या या गाडीवरती असतील. हा 1 नंबरचा पायरा आहे. एक 2 नंबरचा पायरा, एक टॉपचा पायरा आहे. एक सगळ्यांना एक त्या पायऱ्याची भीतीच वाटते. मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा, आणि ज्याला आदत वयापासून एवढं स्पीड आहे आणि बाक्कासूर सोबत सतत पळत असतो हिंद केसरीच्या मैदानात, परंतु बाक्कासूर याच्यासोबत नाही आहे पळणार. त्याचा पैरा झालेला आहे भुंगाचा. घोटचा सर्जाबद्दल बोलतोय आपण. एवढं स्पीडचा बैल या बैलगाडा क्षेत्रातला घोटचा सर्जा सगळ्यांना माहीत आहे काय पळतो. भुंगा आणि घोटचा सर्जा ही गाडी पळताना दिसेल आपल्याला 11 तारखेच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये. नक्कीच तिसरा पैरा आपण एक चांगला पैरा घेतोय. ती घरचाच साज आहे, विठ्ठल नानांचाच घरचा साज आहे. तेजा दिवाण्या पेडगावमध्ये या गाडीला वाटतसुद्धा नव्हतं की ही गाडी फायनलला असेल आणि 2 नंबर करेल आणि 1 नंबरचा दावेदार होताच तो, परंतु थोडेसे शिरसवडीच्या रायफलनं आणि हरण्यानं ओव्हरटॅक केला, त्याच्यामुळे आपल्याला 2 नंबरवर समाधान मानावं लागलं. पेडगावच्या मैदानामध्ये विठ्ठल नानांचा घरचा साज हा तुम्हाला माळशिरसच्या हिंद केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. एक 4 नंबरचा पायरा, एक टॉपचा पैरा आहे. त्या पैराला वाटतं एवढं, पण मला नाही वाटत की ही गाडी ऐकल कोणाला. चिक्या आणि लखन पळतोय. आता चिक्या कारोंडेकरांचा चिक्या तुम्हाला माहीत आहे, एक जाईल त्या मैदानात गुलाल किंवा 2-3 नंबर किंवा 1 नंबर हा फिक्सच असतो. गटाला कधी जात नाही तो बाहेर, सहजासहजी गेला असेल पण सांगतोय मी. आणि लखन तर तुम्हाला माहीत आहे छत्रपती संभाजीनगरचा. त्या लखनला एवढं स्पीड आहे या बैलगाडा क्षेत्रात, एवढा स्पीडचा सेकंदाचा बैल आहे तो छत्रपती संभाजीनगरचा. 5वा पैरा पण घेतोय शेवाळ्याबांचा पाखऱ्या, जो चांगला पळतो. सगळ्यांना माहीत आहे काय त्याचा पळ आहे त्या पाखऱ्याचा, आणि त्याचा पैरा असू शकतो किंवा आहे तो कंदूरचा राजा. तीच खरेदी केलेली उर्मिलाताई गायकवाड यांनी. कंदूरचा राजा आणि पाखऱ्या तुम्हाला शेवाळ्याबांचा ही जोडी पळताना दिसेल. 6 नंबरची जोडी एक छत्रपती संभाजीनगरची जोडी आहे, आणि ही जोडी जिथं जिथं जाते तिथं तिथं कमाल करते. राजा सम्राट शाकीरबाई पठाण यांची जोडी, त्यांचा घरचा साज. नक्कीच वाटतं एवढं सोपं नाही आहे या गाडीला पण रोखणं, कारण प्रथम पळते त्या मैदानामध्ये. नक्कीच आव्हान असेल, कारण हिंद केसरीच्या मैदानात चांगली चांगली बैलं घाटालासुद्धा घरी जातात, परंतु बघूया राजा आणि सम्राट ही जोडी पळते. 7 नंबरचा पैरा आहे हरण्या आणि चिमण्या. हरण्या माहीत आहे तुम्हाला काय पळतो, त्याचा पळ काय आहे. पेडगावचा 1 नंबरचा हिंद केसरीचा मानकरी आहे तो हरण्या. आणि चिमण्या सगळ्यांना माहीत आहे काय चिमण्याचा पळ. आता टॉपच्या बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात टॉपचा 1 नंबरचा रँकिंगचा बैल, एक स्पीडमधनं पळणारा सांगतोय मी, तो चिमण्याचा आहे. हरण्या आणि चिमण्या ही जोडी तुम्हाला पळताना दिसेल माळशिरसच्या हिंद केसरीच्या मैदानात. 8 नंबरचा पायरा आहे तुम्हाला 81 रायफल, ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताज असं म्हटलं जातं, आणि की तो आहेच. 1 BHK फ्लॅटचा मानकरी पण आहे तो. नक्कीच त्याचा पायरा असू शकतो, आहेच. 22-11 पिस्टन खूप स्ट्रगल करतोय. पिस्टनला पैरे चांगले भेटत नाही आहेत का, त्याला पळताना त्रास होतोय नक्की काय समजेना पिस्टनबद्दल. कारण पिस्टल गुणालात असला की जरा बरं वाटतं, कारण पिस्टनला हा देखणा आणि सुरेख बांधाचा बैल आहे. नक्की त्याचा पळ हा चांगलाच आहे. नक्कीच बघूया
9 नंबरचा पैर आहे सोन्या 2211 आणि सिकंदर 8181. नक्कीच खूप गाडीला गॅस लागेल, कारण दोन्ही पण बैल एक चांगली आणि चप्पळ पळणार आहेत. नक्कीच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. 10 नंबरचा पायरा घेतोय आपण गजा 4x4 आणि वादळ मानगरचं. ही जोडी सतत पळते आणि 1 नंबर हा म्हणजे गुलालामध्ये असते हिंद केसरीच्या मैदानामध्ये. नक्कीच हा जर पायरा झाला तर मला नाही वाटत की ही गाडी गुलालाच असणार माळशिरसला. लिहून ठेवा तुम्ही. 11 नंबरचा पायरा आहे जी पुसेगावमध्ये पळालेली गाडी. 1 नंबरचा मानकरी मिळालेला सरदार आणि रोमन. ही गाडी तुम्हाला माळशिरसच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. 12 नंबरचा पायरा आहे तोच जो हरण्या आणि लखनचा विजय रोत कातर खटाव या मैदानात रोखलेला. पोलीस आणि लाडू, लक्षात ठेवा ही जोडी खूप छान पळते, सुरेख पळते. या जोडीला वाटतं एवढं कमी लेखू नका. नक्कीच 13 नंबरचा पायरा असू शकतो. बैजा कोटवळकरांचा अर्जुन, हा पायरा एक 13 नंबरचा खूप टॉपचा पायरा आहे बरं का. बैजा तुम्हाला माहिती आहे दुसरा झाला आहे ना, अर्जुन तर कुठेही चारी खांदी फिट्ट बैल आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या नंदींना. त्यांनी माळशिरसमध्ये मालकाचं नाव मोठं करावं. धन्यवाद.